नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। प्रकृती क्रियमानानी गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा करता हमिति मन्यते। देखे पुढिलांचे ओझे जरी आपुला माथा घेजे तरी सांगे कान दाटीजे धनुर्धरा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने कर्मयोग नामक किंवा साधनारंभ ज्याला ज्ञानोबाराय म्हणतात अशा तिसऱ्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत। ज्ञानी पुरुषाला तत्वाची प्राप्ती झाल्यानंतर निष्काम भाव प्राप्त होतो आणि अशा निष्काम भाव संपन्न असणाऱ्या महापुरुषाला स्वतःसाठी कोणत्याही प्रकारचं कर्तव्य कर्म करावं लागत नाही, परंतु सामान्य असणाऱ्या साधकांना किंवा जनमानसाला सन्मार्ग पथगामी करण्यासाठी तो स्वतः आपल्या जीवनामध्ये कर्माचा स्वीकार करतो आणि कर्माचरणाच्या कृतीतून लोकांना तशा प्रकारचं आचरण करण्यास भाग पाडतो। या महापुरुषाच्या कृतीला लोकसंग्रह असं म्हणतात। देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावली तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी। जर महापुरुषाने आचरण केलंच नाही तर सामान्य पुरुषाला कोणत्याही प्रकारचा धर्म कळणार नाही। ज्ञानोबाराय म्हणतात, हागा ऐसे जरी न कीजे तरी अज्ञाना काय उमजे तीही कवने परी जाणीचे मार्गात या। अज्ञानी पुरुषाला धर्म जो कळत असतो ते महापुरुषांच्या आचरणातून कळतो। सांगून धर्म कळत असेल तर तो विद्वान पुरुष आहे, सांगूनही कळत नसेल तो जडातला जड आहे, पण आचरणातून कळतो आहे तर तो सामान्य पुरुष आहे। अज्ञानी पुरुषाला धर्म कृतीतून सांगावा लागतो आणि म्हणून यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवे तरोजनाः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते। एथ वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेविती तेची एरानुष्ठिती सामान्य सकळ। म्हणून भगवान म्हणतात, हे अर्जुना, ज्याप्रमाणे जनकादिकांनी आपल्या संपूर्ण कर्माचा परित्याग न करता मोक्ष सुखाला प्राप्त करून घेता आलं तशा प्रकारे तूही कर्माचरण करावं। कारण तुझं आचरण पाहिलं तर संपूर्ण समाज अपायापासून प्रसंगाने चुकेल हा अपाया प्रसंगीची, म्हणून तू कर्माचरण करावं। किंवा दुसरं उदाहरण परमात्मा स्वतःचं देतात, नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन। त्रैलोक्यामध्ये मला कोणत्याही प्रकारचं कर्तव्य नाही, पण तोही मी उगला कर्मी वर्ते। जर मी कर्माचरण केलं नाही तर सगळे मानव मात्र माझं अनुसरण करतील, याचा अर्थ ते कर्माचरणच करणार नाही। आणि मग कर्माचरण जर नाही झालं तर अंतःकरण शुद्धी प्राप्त होणार नाही। अंतःकरण शुद्धीच्या अभावी त्यांना तत्त्वज्ञान ग्रहण करण्याची योग्यता नाही आणि तत्त्वज्ञानाच्या अभावी मोक्ष मिळणार नाही। याचा अर्थ ते मनुष्य देहामध्ये जरी आले तरी पुरुषार्थापासून भ्रष्ट होतील। संपूर्ण प्राणी मात्राचं कल्याण व्हावं याकरिता मी कर्माचरण करत आहे। मग महापुरुषांनी कसं कर्माचरण करावं? अज्ञानी पुरुषाप्रमाणेच करावं। फरक काय राहिला? एक ज्ञानी आहे, दुसरा अज्ञानी आहे। अज्ञानी पुरुष कर्माच्या फलामध्ये पण आसक्त आहे आणि कर्तृत्वाच्या अभिमानामध्ये सुद्धा आसक्त आहे, परंतु महापुरुषाला मात्र कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा स्वाद या दोहीचे नाव बंध कर्माचा, की दोन्ही प्रकारचं त्याला बंधन नसतं। म्हणजे एक अविद्वान आहे, आसक्त आहे, एक विद्वान आहे आणि असक्त आहे। दोघाची कृती जरी समान असेल तरी पण त्यांच्या वृत्तीमध्ये मात्र विशेष प्रकारचा भेद आहे। मार्गाधारी वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकांप्रती। यावर भक्तराज अर्जुन असं म्हणतील की कदाचित आपण असं म्हणतात की लोकसंग्रह करावा, लोकसंग्रहासाठी महापुरुषांनी कर्माचरण करावं, पण ते कर्माचरण करण्यापेक्षा जर आपण सामान्य पुरुषाला उपदेश केला तर नाही का चालणार?
भगवान म्हणतात नाही चालणार. जो अज्ञानी आणि कर्मसंगी म्हणजे कर्मामध्ये आसक्त आहे, तो ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीपासून त्याला विचलित करू नये. आणि जर आपण विचलित करत असेल तर त्याला बुद्धिभेद असं म्हणतात. एखाद्या पुरुषाचा जर कर्मातच अधिकार असेल तर त्याला कर्माचं महत्त्व सांगावं, त्याला ज्ञानाचं महत्त्व त्या काळामध्ये सांगू नये. जेव्हा निष्काम कर्मातून त्याची अंतःकरण शुद्धी होईल, उपासनेच्या द्वारे त्याचं अंतःकरण स्थिर होईल, त्या काळामध्ये ज्ञान ग्रहण करण्याची त्याला योग्यता आली आहे. म्हणून अधिकार बघून त्याला उपदेश करावा. जर अधिकार न पाहता एखाद्या कनिष्ठ पुरुषाला जर आपण वरिष्ठ साधन सांगितलं तर त्याचा तो बुद्धिभेद केल्यासारखा होईल. म्हणून तर पहिल्यांदा आपल्याकडे ब्रह्मज्ञान सांगितलं जातं. ते विचारसागरामध्ये 4थ्या तरंगामध्ये हा विचार आला. त्या शिष्याने प्रश्न विचारला, गुरुजी, मला परमानंदाची प्राप्ती व्हावी आणि सकल दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी अशी माझ्या जीवनामध्ये अपेक्षा आहे. याकरिता मी कर्म फार केलं, अनेक प्रकारची उपासना केली, पण इच्छित फल मला प्राप्त काही झालं नाही. गुरुजींनी सांगितलं, तुझा प्रश्न चुकीचा आहे. ज्या दुःखाची तुला निवृत्ती करायची ते दुःख स्वरूपाच्या ठिकाणी नित्यनिवृत्तच आहे, आणि ज्या परमानंदाची प्राप्ती करायची ते तुझं स्वरूपच आहे ना. म्हणजे जे प्राप्त आहे त्याच्या प्राप्तीची अपेक्षा आणि जे कायमचंच निवृत्त आहे त्याच्या निवृत्तीची अपेक्षा होत असेल तर हा वेडेपणा नाही का? आणि विचारसागरामध्ये मग ते कंसामध्ये उत्तर आलं, याला अजातवाद म्हणतात. कधी जगत कालत्रयी स्वरूपाच्या ठिकाणी झालंच नाही, पण हा अजातवाद पटत नाही. ह्या पटण्यासाठी मग विवर्तवादाच्या कक्षेमध्ये यावं लागतं. विवर्तवादातून पुन्हा दृष्टीसृष्टीवाद, सृष्टीदृष्टीवाद असं करता करता शास्त्र इतकं दयाळू आहे की जोही व्यक्ती ज्या भूमिकेमध्ये असेल त्या भूमिकेतून त्याला वर काढायचं आणि ब्रह्मस्वरूपामध्ये प्रतिष्ठित करायचं, ही शास्त्राची दया आहे. म्हणून उपदेशाचे 2 प्रकार आहे. वरिष्ठ उपदेशापासून कनिष्ठापर्यंत यावं किंवा कनिष्ठ उपदेशापासून क्रमाक्रमाने त्याला श्रेष्ठ स्वरूपापर्यंत घेऊन जायचं, याला क्रमयोगाचा मार्ग असंही म्हणतात. आणि महापुरुषाची जबाबदारी आहे की त्याने सामान्य पुरुषासाठी सुद्धा तया लोकसंग्रहालागी वर्तता कर्मसंगी तो कर्मबंध अंगी वाझेला ना. ज्याप्रमाणे बहुवेश धारण करणारा पुरुष अभिनय करत असताना राजा आणि राणी यांची भूमिका वठविण्यासाठी स्त्री आणि पुरुषाचा वेश धारण करतो, पण त्याला माहिती आहे की स्त्री आणि पुरुष या वेशाच्याही पलीकडे आपलं खरं स्वरूप आहे. तसं महापुरुषसुद्धा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणची देखीजे, तैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी. म्हणून ती क्रिया करून दाखवतात. अशा पुरुषाने सामान्य पुरुषाचा बुद्धिभेद करू नये. त्याचा जर अधिकार उंचावला की मग त्याला निष्काम करण्यापेक्षाही निष्काम उपासना सांगावी. त्यातूनही त्याच्या अंतःकरणाची जर उच्चतम भूमिका प्राप्त झाली की मग त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करावा. आणि परिपूर्ण ब्रह्मज्ञान झालं की मग त्याला पुन्हा सांगावे, खांद्यावर पताका घ्या आणि आता वारी करा. असा महापुरुषांच्या जीवनामध्ये एक आदर्श प्रकारचा लोकसंग्रह असतो. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी देव तीर्थ भजन न सांडिती. गुरुवारी बाबा एक पाठामध्ये वाक्य सांगत असतात, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला 3 गोष्टी कायम वंदनीय आहे. यावत जीवोत्रयो वंद्या वेदांत गुरुरीश्वराहा. का बरं? वेदांत शास्त्र, गुरु आणि ईश्वर मरेपर्यंत हे आपल्याला वंदनीय. यांची कायम उपासना करावी. अगोदर विद्याप्राप्तीसाठी करावी आणि नंतर विद्या प्राप्त झाल्यानंतर कृतज्ञत्वाचा आपल्यावर आळ येऊ नये याकरिताही आपल्याला कायम वंदनीयच आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून महापुरुष कृती करून दाखवतात, हा त्याचा अर्थ आहे. आता तत्ववेत्ता आणि अज्ञानी पुरुषामध्ये काय भेद आहे आणि हा भेद दाखवल्यानंतर म्हणून तत्वज्ञानी पुरुषाने सामान्य मंद असणाऱ्या पुरुषाला त्याच्या असणाऱ्या साधनेपासून विचलित करू नये. जर कर्माचा अधिकारी असेल तर त्याला निष्काम कर्माने अंतःकरण शुद्धी होईल. आपण त्या प्रसंगामध्ये कर्माचं न्यूनत्व सांगितलं. कर्माने तुला काय मिळणार आहे? स्वस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कर्म नाही
असं सांगितलं आणि जर त्याने कर्म सोडून दिलं तर काय होईल? अधिकाराचा अभाव असल्यामुळे त्याला ब्रह्मज्ञान पचणार नाही आणि निष्काम कर्म सोडून दिल्यामुळे अंतकरण शुद्धी होणार नाही. म्हणजे दोन्हीकडे तो काय होईल? चुकवला जाईल. ज्ञानाच्या अभावी मोक्ष नाही आणि निष्काम कर्माच्या अभावी अंतकरण शुद्धी नाही. म्हणून शास्त्रातली मर्यादा आहे. म्हणून महापुरुषाच्या जीवनामध्ये दुराग्रह नसतो आणि ते प्रत्येक साधनाला महत्त्व देतात. म्हणून गुरुवर्य डॉक्टर बाबा स्वामी महाराजांचं वाक्य सांगत असतात, तुम्ही काहीही करा, काहीही करा म्हणजे अध्यात्मातलं कोणतंही साधन करा, फक्त मरू नका, असं बाबांचं ते वाक्य असतं. काहीही करा म्हणजे एकतर श्रवण करा, उपासना करा, निष्काम कर्म करा, ते नाही जमलं तर सकाम कर्म करा, तेही नाही जमलं तर मग तीर्थयात्रा करा, यज्ञ यागादी करा, जप तप दान होम काही साधना करा. ते साधना अंततोगत्वा परंपरेनं आपल्याला मोक्षाप्रत घेऊन जाईल. म्हणून साधनेमध्ये काल घालवणं हे साधकाचं काम आहे. साधक तो आहे जो व्यथित होत नाही आणि प्रत्येक क्षण जो सार्थकी लावतो त्याला साधक असं म्हणावं. काळ जाऊ नेदो वाया, चिंतो विठोबाच्या पाया, हे त्याचं चिंतन आहे. मला परमात्मा दर्शन कधी होईल? साधकाने ती प्रतीक्षा किंवा त्याच्यामध्ये विचार वेळ घालवू नये, फक्त साधना करत राहावी. काल चांगल्या प्रकारे व्यतीत झाला की क्रमाक्रमाने त्याची प्रगती होतच असते. आता तत्ववेत्ता आणि अज्ञानी पुरुषामध्ये फरक काय? तो फरक परमात्मा पुढच्या 2 श्लोकामध्ये सांगतात. त्यापैकी 27व्या क्रमांकाचा श्लोक आहे, प्रकृतेहि क्रियमानानि गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ता अहम इति मन्यते. प्रकृतेः गुणैः सर्वशः कर्माणि क्रियमानानि. भगवान असं म्हणतात, प्रकृती उपनिषदामध्ये एक प्रमाण आला आहे, मायां तु प्रकृतीं विद्यान मायिनं तु महेश्वरम. परमात्म्याची सत्व रज आणि तम या गुणांनी संपन्न असणारी जी काही शक्ती आहे त्याला माया असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये 3 गुणांची साम्यावस्था म्हणून त्याला प्रकृती किंवा प्रधान असंही म्हटलं जातं. प्रकृतीपासून निर्माण होणारे सत्व रज आणि तम या गुणांच्या द्वारे सर्वशः सर्व प्रकारे, मग लौकिक कर्म असू द्या, वैदिक कर्म असू द्या, सर्व प्रकारची कर्म प्रकृतीच्या माध्यमातून केली जातात. क्रियमानानी म्हणजे घडतात. सगळी कर्म प्रकृती करते आहे. थोडासा बारकाईने जर आपण विचार केला तर ज्ञानोबाऱ्यांची 13व्या अध्यायामध्ये गोड ओवी आहे, क्षेत्र कशाला म्हणावं या बाबतीमध्ये ज्ञानोबा एकच ओवी सांगतात, परतत्वा आरवते स्थावरा अंतवते, जे काही होते जाते ते क्षेत्राची हे. परतत्वाच्या अलीकडे आणि स्थावर पदार्थापर्यंत जेवढं काही निर्माण होतं आणि नष्ट पावतं त्याला क्षेत्र असं म्हणतात. त्या क्षेत्राला आपण जग म्हणतो, वेष्टी स्वरूपाने आपण त्याला शरीर असं म्हणतो. आणि हे सगळं एका प्रकृतीपासून निर्माण होतं. उपनिषदामध्ये प्रमाणाला आहे, तस्माद वाई तस्माद आत्मनः आकाश संभूतः. त्या परमात्म्यापासून पहिल्यांदा आकाश म्हणजे एकट्या परब्रह्मापासून नाही, माया नावाचा उपाधी लागला की त्या परब्रह्माला संकल्प होतो, एकोहम बहुश्याम प्रजायेय, मी एकटाच आहे, आता मी अनेकत्वाला प्राप्त व्हावं. मग संकल्प झाला की माया शक्तीपासून माया परमात्म्याचा आश्रयाने पंचमहाभूतांना निर्माण करते. त्या पंचमहाभूतांचं पुन्हा पंचीकरण होतं. पंचीकरण झाल्यानंतर ब्रह्मांडाची उत्पत्ती, आणि ते ब्रह्मांडही अनंत प्रकारचे आहे. एका ब्रह्मांडामध्ये 14 लोक असतात, अतल वितल सुतल तलातल रसातल महातल आणि पाताळ. हे सप्तलोक खाली असणारे भूरलोक भुवरलोक स्वरलोक महरलोक जनलोक तपोलोक आणि सत्यलोक, या 14 लोकाचं एक ब्रह्मांड. असे अनंत ब्रह्मांड तयार होतात. हे सगळं काही निर्माण झालं, हे सगळं प्रकृतीपासून निर्माण होतं. मग प्रकृती जड आहे पण चेतनाच्या आधाराने ती सगळं निर्माण करते. आणि या प्रकृती कार्यामध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अंतकरणाचं अधिष्ठान चैतन्य आणि त्या अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला आपण जीव असं म्हणतो.
वास्तविक जीव हा त्या अंतःकरणामध्ये पडलेला जो अंश आहे ना, हा प्रतिबिंब स्वरूप आहे. म्हणजे थोडासाच तो अंश आहे. आणि त्या चैतन्याच्या आधाराने मग जड असणारी प्रकृती सजीवत्वाचा व्यवहार करते. हा सगळा विस्तार कशा करता केला? हा चैतन्याचा भाग जर बाजूला काढला तर सगळा भाग प्रकृतीचा आहे. म्हणून तर जगतामध्ये आपण पंचमांशाचा विचार करतो. अस्ति भाती प्रिय हा परब्रह्माचा अंश आहे आणि नामरूप हा मायेचा अंश आहे. हे सगळं जे निर्माण होतं आहे अगदी स्थावरापर्यंत आणि परतत्वाच्या अलीकडे पंचमहाभूतापासून तर अगदी तृणापर्यंत हे सगळं प्रकृती कार्य आहे. आणि या सगळ्या प्रकृती कार्यामध्ये सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्याद्वारे सगळ्या प्रकारची कर्म घडतात. आता शरीरामध्ये प्रतिबिंबित झालेला चैतन्याचा अंशसुद्धा चैतन्य स्वरूपाने अक्रिय आहे. तो सच्चिदानंद स्वरूप आहे. तो काहीच करत नाही. फक्त घडतं काय हे ज्याला कळत नाही त्या अंशाला मात्र मी कोण हे न कळाल्यामुळे तो अनात्म असणाऱ्या देहावर ते मीच आहे असं म्हणून अहंकार धारण करतो. ज्ञानोबांची त्याही करता एक ओवी आहे. तेथ अज्ञान एक रूढे तेने कोहम विकल्पाचे मांडे मग विवरोनिकीचे पुढे देहोहम ऐसे. त्याला ते न कळाल्यामुळे वास्तविक ममेवंशो जीवलोके हा जीव परमात्म्याचा अंश आहे. पण त्याला स्वरूपाचं ज्ञान न झाल्यामुळे जेव्हा मनुष्याला यथार्थ ज्ञान होत नाही तेव्हा त्याला विपरीत ज्ञान होत असतं. रज्जू रूपाने नाही कळाला की रज्जूच्या अज्ञानामध्ये सर्पाची प्रतीती येत असते. तसं मी सच्चिदानंद स्वरूप आहे हे न कळाल्यामुळे हे अज्ञान आहे आणि त्या अज्ञानामुळे तो देहालाच मी म्हणतो. ज्ञानोबांची तशी पण ओवी आहे ना. परिदेह अहम मान भुली जयाची बुद्धी देहीची आतली तया आत्मविषय झाली मध्यरात्री गा. देहाच्या अहम मानाची भुली पडल्यामुळे जे प्राणी या कामी भरू देहाचे वरी आदरू मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. म्हणतो अनात्म पदार्थावर जे आत्म आपलं स्वरूप नाही त्या पदार्थाला तो मी म्हणतो. जसं एखाद्या लहान मुलाने पाण्यामध्ये पडलेल्या प्रतिबिंबाला बाळ असं म्हणावं तसा हा असणारा जीवसुद्धा या देहामध्ये आल्यानंतर देहालाच आपलं स्वरूप मानू लागतो आणि परिणाम त्याला अहंकार प्राप्त झाला. अहंकारामुळे ज्याचा आत्मा इथे आलेला जो आत्मा शब्द अंतःकरणवाचक आहे, मनवाचक आहे. अहंकारामुळे ज्याचं अंतःकरण विमूढ झालं म्हणजे ज्याला विवेक करता येत नाही. आत्मा आत्म्याच्या ठिकाणी आहे, देह देहाच्या ठिकाणी आहे आणि याचा विवेक ज्याला न झाल्यामुळे अविवेकी असणारा जीवात्मा स्वतः करता नाही पण अहम करता इति मन्यते. तो स्वतःला करता मानतो. पंचदशीमध्ये 3ऱ्या प्रकरणामध्ये पंचकोशाचा विचार आला. विस्तार नाही करायचा त्याचा, फक्त संदर्भ सांगून पुढे जातो. मग त्या 2ऱ्या श्लोकामध्ये विचारलं जर गुहेमध्ये चैतन्य लपलेलं आहे तर गुहा कशाला म्हणतात ते सांगा ना. मग त्यांनी तो बोगदा सांगितला. देहात अभ्यंतर प्राण, पहिल्यांदा देह घेतला बरं. देहात अभ्यंतर प्राणः प्राणात अभ्यंतर मनः ततः करता ततो भोक्ता गुहासेयम परंपरा. देह म्हणजे अन्नमय, प्राणमय, मनोमय आणि जो विज्ञानमय कोश आहे ना त्या विज्ञानमय कोशाला म्हणतात कर्ता आणि आनंदमय कोशाला म्हणतात भोक्ता. ततः करता ततो भोक्ता. वास्तविक हे पंचकोश जीवाचं खरं स्वरूप नाही आहे. या पंचकोशाचं प्रकाशन करणारा तो आहे. त्याने म्हणावं की मी पंचकोशाच्या अतीत आहे, मी करता नाही, मी भोगता नाही. पण काय करावं? देहाच्या अहंकारामुळे ज्याचं अंतःकरण विमूढ झाला आहे तो मात्र प्रकृतीच्या गुणांच्याद्वारे होणाऱ्या सगळ्या कर्माचा मी करता असं मानतो. आणि मग नियम आहे जो करता होतो तो भोगता होत असतो. करता झाला की अवश्यम भावी भोगता होतो. म्हणून मनुष्याने करता होऊ नये, भोगताही होऊ नये. पुढं जाऊन सांगू का, साक्षीसुद्धा होऊ नये. साक्षी होऊ न ठके एरी गोठी कायसी. मग साक्षी का होऊ नये? म्हणजे जो निर्विकार रूपाने सर्वांचं प्रकाशन करतो त्याला म्हणतात साक्षी. पण तेही होऊ नये
कारण साक्ष पदार्थच मुळामध्ये सत्य नाही. गुरुवारे डॉक्टर बाबा एक वाक्य सांगत असतात, इंद्रायणीच्या काठावर 2 महिलांची भांडणं सुरू झाली. आता ती भांडणं महिलांची आहे. त्या भांडणामध्ये नियम असा असतो, जर दोघेच असेल आणि जर त्यांचं भांडवल संपलं शांत होता. पण जर एखादा व्यक्ती मला सोडा, त्यांना चेव येतो. ते फक्त म्हणतात तुम्हाला सोड आणि सुटलेलाच असतो, पण तरी भांडणं जास्त करतात. आता एक मधुकरी घेऊन चाललेला संन्यासी, काही घेणं देणं, पण सहज त्या महिलांची त्याने ते भांडणं कौतुकाने पाहिली. साक्षी काही नाही. तर बाबा असं पाठामध्ये सांगता की एका महिलेनं त्या संन्याशाला मध्ये घातलं आणि मग दुसऱ्या महिलेला शिवी दिली. कशामुळे? फक्त साक्षी झाल्यामुळे. म्हणून मनुष्याने करता होऊ नये, भोगताही होऊ नये आणि साक्ष पदार्थ असत्य असल्यामुळे साक्षी होऊ न टके एरे गोठे कायसे. पण अहंकारामुळे ज्याचं अंतकरण विमूढ झालं, अविवेकी झालं, तो मात्र स्वतःला करता म्हणतो. मी करता आहे. वास्तविक जीव करता नाही आहे. हे सगळे प्रकृतीपासून निर्माण होत आहे आणि प्रकृती ईश्वराच्या अधीन आहे. म्हणून सगळ्यांची जी कर्म चालतात की नाही, ईश्वर सर्वभूतानां हृदयेश्वर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हे सगळं यंत्रावर आरूढ झालेले आपण आहोत, पण आपण स्वतःला करता मानतो आणि परिणाम मग करता झाला की भोगता. आता यावर ज्ञानोबा स्पष्टीकरण पुढे सांगतात. देखे पुढीलांचे ओझे, जरी आपुला माथा घेजे, तरी सांगे कान दाटीजे धनुर्धरा. तैशी शुभाशुभे कर्मे, जिय निपजते प्रकृती धर्मे, ते मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. ऐसा अहंकारारूढ एकदेशी मूढ, तया परमार्थ गूढ प्रगटावाना. हे असो प्रस्तुत सांगीजेल तुझ हित, ते अर्जुना देऊन चित्त अवधारी पा. या 4 ओव्यांचा एकत्रच विचार आहे, त्यामुळे सगळ्या ओव्या आपण एकत्र वाचल्या. पहिल्यांदा उदाहरण दिलं आहे, पहा बरं अर्जुना, पुढीलाचे ओझे. पुढीलांचे म्हणजे दुसऱ्याचं असणारं ओझं. ओझं आपलं नाही आहे, दुसऱ्यांचं आहे. पण एखाद्या व्यक्तीने जर आपुला माथा घ्यायचे, ओझं त्याचं आहे आणि आपल्या मस्तकावर घेतलं. कधी कधी आपलं ओझंही जड होतं आपल्याला. वारीमध्ये जर आपण चाललो तर आपला टाळसुद्धा आपल्याला जड होतो. काही लोक त्या फिनोलेक्स पिशव्या कशा वागवतात काय माहिती, वागवतात. त्यांच्या सहनशील त्याला नमस्कार आहे, तितिक्षा आहे. दुसऱ्याचं जर ओझं आपण आपल्या मस्तकावर घेतलं तर सांग बरं अर्जुना, कान दाटीचे, का बरं आपल्याला ते जड होणार नाही? किंवा त्या वजनाच्या भाराने आपण दडपले जाणार नाही का? अवश्य दडपले जाणार. दुसऱ्याचं ओझं आहे आणि ते जर आपण आपल्या माथी मारून घेतलं तर आपल्याला निश्चित त्याचा भार होणार आहे. गुरुवारी मारुती बाबा एक उदाहरण सांगत असतात. एक मनुष्य म्हशी राखायचा, म्हशी चारायला घेऊन जायचा. शौकीन होता. शौकीन म्हणजे जाताना म्हशीच्या पाठीवरच बसून जायचा आणि सायंकाळी येताना सुद्धा म्हशीच्या पाठीवर बसून यायचा. एके दिवशी त्याच्या मनात आला, श्रावण महिना आहे, पाऊस चांगला पडला, गवत वाढला आहे, आपण 3 वेळा जेवतो. सोमवारी एकच वेळा झालं म्हणा, पण 3 वेळा आपण जेवतो. रात्री म्हशीलाही भूक लागत असेल की नाही? दिवसा भागलं पण रात्री भूक लागली तर? आणि मग त्याने गवताचा भारा, गवत कापून घेतलं, फार मोठा भारा, आणि त्या म्हशीच्या पाठीवर ठेवला आणि स्वतःही पुन्हा पाठीवर बसला. पण विचार आला, माझं ओझं, पुन्हा गवताच्या भाराचंही ओझं, म्हशीला त्रास होईल, मग काय करू? आपण बसू पण गवताचा भारा आपल्या डोक्यावर घेऊ. गुरुवारी बाबा सांगत असा, म्हशीचं ओझं काही चुकलं नाही, पण याच्या डोक्यावर मात्र विनाकारण वजन झालं. देखे पुढीलाचे ओझे, जरी आपला माथा घ्यायचे. दुसऱ्याचं ओझं जर आपण आपल्या मस्तकावर घेतलं तरी सांग बरं अर्जुना, कान दाटीजे, का बरं त्याचं आपल्याला वजन होणार नाही? अवश्य होईल. धनुर्धरा शब्द काय वापरला? जसं धनुष्याचं वजन आहे, पण तुझ्या हातात तू घेतल्यामुळे जसं तुला त्याचं वजन झालं आहे, तैसी शुभाशुभे कर्मे, शुभ कर्म म्हणजे पुण्यदायक कर्म,
आणि अशुभ कर्म म्हणजे पाप देणारं कर्म, जी निपजती प्रकृती धर्मे. ही सगळी कर्म प्रकृतीपासून, मायेपासून, कारण जीव परतंत्र आहे आणि परतंत्र असल्यामुळे मायेच्या माध्यमातून कर्म घडतात, किंवा जो जीवाने स्वभावगत जन्मामध्ये संपादन केलेला आहे त्या स्वभावानुसार आता कर्म घडतात, किंवा प्रारब्धवशामध्ये बळजबरी त्याच्याकडून कर्म घडतात. बळजबरी प्रारब्ध ज्ञात्या पुरुषालाही भोग देण्यासाठी आतून कर्माची जुळवाजुळव करत असते. म्हणजे जीव परतंत्रच आहे. ही सगळी कर्म प्रकृतीपासून निर्माण होतात. पण ज्याला हा विवेक नाही असा मूर्ख असणारा पुरुष मती भ्रमे, त्याचं विपरीत ज्ञान आहे, त्याच्या बुद्धीला भ्रम पडल्यामुळे तो म्हणतो मी करता म्हणे. ही सगळी कर्म करणारा कोण आहे? मी. आणि मग करता झाला की जर त्याचं शुभ कर्म असेल तर त्याला पुण्याचं सुख नावाचं फळ मिळतं, आणि जर त्याचं अशुभ पापदायक कर्म असेल तर दुःख नावाचंही त्याला फळ अवश्यंभावी भोगावं लागतंच. हे सगळं असं ठरलेलं आहे. म्हणून जीव करता झाला की अवश्यंभावी त्याचा भोगता हा होणार म्हणजे होणार. ते आपण उदाहरण पाहत असतो. म्हणजे मनुष्य पहिल्यांदा देहाला मी म्हणतो, मी करता म्हणे, आणि देहसंबंधी पदार्थाला माझे आहेत असं तो म्हणतो आहे. म्हणजे जीवाच्या प्रपंचाचा विस्तार दोन शब्दातच आहे, मी आणि माझं, किंवा पारिभाषिक शब्दामध्ये अहंता आणि ममता या दोन शब्दामध्ये जीवाचा विस्तार आहे. आणि ज्याला या बंधनातून मुक्त व्हायचं आहे पहिल्यांदा त्याने ममता आणि अहंता या दोन गोष्टी सोडाव्या. तो आहे त्या प्रसंगाला मुक्त आहे. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. संन्याशी म्हणजे काय? न्यास म्हणजे त्याग, आणि सम्यक प्रकारे ज्याने त्याग केला त्याला संन्यासी असं म्हणतात. मग कशाचा त्याग करायचा आहे? मीपणाचा आणि माझेपणाचा. ज्याला हा त्याग करता आला म्हणजे प्रपंचाचा विस्तार दोनच पदामध्ये आणि प्रपंचाचा बाधही दोनच पदामध्ये. म्हणून जेव्हा ब्रह्मज्ञान होईल तेव्हा त्याची ममता सुटते, आणि ममतेच्या बरोबर त्याची अहंताही निघून जाते. 15व्या अध्यायामध्ये ओवी फार गोड आहे बघा. सूर्योदया सरीशी रात्री पळोनी जाया पैशी, गेली देह अहंता तैसी अविद्ये सवे. जेव्हा अविद्या निघून गेली तेव्हा त्याचबरोबर त्याची देह अहंतासुद्धा निघून जाते. पण सामान्य पुरुष जो असेल अज्ञानी, तो मात्र मी करता असा म्हणतो आहे. आणि असा जो असेल जो देहासक्त किंवा देहाच्या अहंकाराला प्राप्त आहे, तर अशा पुरुषाला लगेचच्या लगेच हा गूढ परमार्थ सांगू नये. मग त्याचा अधिकार बघावा, आणि त्याचा अधिकार बघून तो कर्मासक्त असेल तर सकाम कर्मातून त्याला निष्काम कर्मात आणावं. त्याही पुढे त्याचा अधिकार उंचावला की त्याला निष्काम उपासनेमध्ये असं क्रमाक्रमाने त्याला मुक्त अवस्थेपर्यंत आणावं. हा त्याचा अधिकाराचा भाग आहे. ऐसा अहंकारारूढ एकदेशी मूढ, तया परमार्थ गुढ प्रगटावाना. असा अहंकारावर आरूढ झालेला आहे. म्हणजे कशावर? देहाच्या अहंकारावर जो विराजमान आहे. 9व्या अध्यायामध्ये एक ओवी बघा. ते आत्मानुभव राज्य सुखा, पट्टाभिषेक देखा समरसे झाला. ज्ञानोबा म्हणतात, पाठी समाधी श्रियेचा अशेखा, आत्मानुभव राज्य सुखा, पट्टाभिषेक देखा समरसे झाला. या साधकाला एका आत्मानुभवाच्या सुखाच्या राज्यपदावर त्याचा अभिषेक होतो. म्हणजे जीवाने कोणत्या राज्यावर विराजमान व्हावं? आपल्या आत्मानुभव सुखाच्या. पण जीव मात्र ते सोडून देतो आणि देहाच्या अहंकाराच्या राज्यपदावर आरूढ होतो आहे. ऐसा अहंकारारूढ देह आत्मबुद्धी असणारा, देहालाच मी असं मानणारा, त्याला म्हणतात अहंकारावर अधिरूढ झालेला. देहांकारारूढ आणि व्यापक आहे. वास्तविक त्याच्या स्वरूपाला देशाचा, कालाचा आणि वस्तूचा कोणताही परिच्छेद नाही. देशाचा परिच्छेद का नाही? व्यापक आहे म्हणून. कालाचा परिच्छेद का नाही? नित्य असल्यामुळे.
आणि वस्तूचा परिच्छेद का नाही, सर्वात्मा सर्वांतारी आम्ही असल्यामुळे हे त्याचं व्यापकत्व आहे. पण असं असतानाही 3.5 हाताचा देह इतकी स्वतःची त्याने व्याप्ती मानली आहे. त्याला म्हणतात एकदेशी. एवढ्या एक देशापुरतीच फक्त ज्याने स्वतःची आत्मव्याप्ती मानली आहे, असा जो मूर्ख अज्ञानी पुरुष आहे, तया हा परमार्थ गूढ, अत्यंत गोपनीय, गूढ म्हणजे गहन, समजण्याकरता आणि आचरण करण्याकरताही कठीण असणारा हा गूढ परमार्थ. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे विषय. जे श्रेष्ठ विषय आहे किंवा जे श्रेष्ठ धन आहे त्याला म्हणतात परमार्थ. आणि हा मात्र त्याच्यासमोर प्रगट करून सांगूच नाही. आणि या बाबतीमध्ये भगवान सावध आहे बरं. 4थ्या अध्यायामध्ये पुढं ओवे येणार आहे. भगवंताने हे ज्ञान सर्वापासून लपवून ठेवलं. अवघिया चोरिया आपुले, जे सर्वस्व आम्ही असे ठेविले, सर्वापासून चोरून ठेवलं. जे न सांगेची पितया वसुदेवासी, जे न सांगेची माते देवकीशी, जे न सांगेची बंधुबळी भद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. जोपर्यंत अधिकारी पुरुष येत नाही तोपर्यंत महात्मा कोणाच्याही समोर आपलं अंतकरण प्रगट करत नाही. केव्हा आपण ते शंकराचार्य महाराजांचं वाक्य ऐकलं की मनुष्याने सांगावं इतकं सोपं की ते समजणाऱ्याला समजलं पाहिजे, पण त्यातली भाषासुद्धा अशी असावी की त्यातलं गुरुगम्य जे आहे त्याचाही पुन्हा उलगडा होता कामा नये. म्हणजे गुरुगम्य अबाधित राहावं आणि भाषा मात्र सुलभ असावी. म्हणजे अधिकाऱ्याला कळावं आणि अनधिकाऱ्याला ते कळूच नाही. तया हा परमार्थ गुण प्रगटावा ना. त्याला का बरं हे सांगू नये? त्याचं कारण असं आहे, जर त्याची ज्ञान ग्रहण करण्याची योग्यता नसेल तर त्याचं एक प्रकारे नुकसान होईल. कालांतराने त्याचा अधिकार जेव्हा उंचावेल तेव्हा तो कधी ना कधीतरी मुक्त होणारच आहे. आणि तसाही परमार्थाचा प्रवास हा एका जन्मातला नसतोच. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. म्हणून जो अहंकाराला प्राप्त आहे, एकदेशी मूढ आहे, तया हा परमार्थ तत्त्वज्ञान त्याला लगेच सांगू नये. मग त्याला काय सांगावं? त्याला कर्म सांगावं, कारण तो कर्माचा अधिकारी आहे. ते पुन्हा निष्काम कर्म सांगावं. पण भगवान म्हणतात जाऊ दे, त्याचा विषय राहू दे. आता हे असो राहू दे हा विषय. प्रस्तुत सांगिजेल तुझं हित, ते अर्जुना देऊन चित्त अवधारी पा. अर्जुना, हा प्रस्तुत असणारा जो विषय आहे अज्ञानी पुरुषाचा, तो मात्र राहू दे. आता मी तुला हित, ज्याने तुझं कल्याण होईल असा विचार सांगणार. पण ज्याने तुझं हित होणार आहे ते अर्जुना चित्त देऊन अवधारी पा. चांगल्या प्रकारे लक्ष देऊन त्याचं तो श्रवण करावं. सर्वात मोठं मनुष्याचं प्रेम असावं ना ते श्रवणाच्या बाबतीमध्ये. सर्वात मोठं प्रेम. काल एक विचार असा मनात आला, गुरुवारी बाबांचा पाठ ऐकत असताना, आपल्याला मनुष्यदेह प्राप्त आहे. भारत देशामध्ये आपला जन्म आहे. महाराष्ट्र प्रांतामध्ये आपण जन्माला आलो. वारकरी संप्रदायाची आपल्याला परंपरा आहे. आणि ऋषीमुनींनी किंवा संत महापुरुषांनी तयार केलेलं वाङ्मय किंवा शास्त्र आपल्या समोर आहे. पण खरं सांगा, जर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंच्या मुखारविंदातून हे जर आपण ऐकलं नसतं तर यातलं वर्म आपल्याला कळालं असतं? अजिबात नाही. म्हणून शास्त्रातलं असणारं मर्म किंवा वर्म सांगण्याकरता चैतन्य स्वरूपाचा असणारा परब्रह्माचाच एक अवतार गुरुरूपाने आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय शास्त्रसुद्धा आपल्याला कळत नाही. म्हणून शाब्दम देशिकपूर्वकम असं म्हटलं आहे. द्रष्टा श्री गुरुमूर्ती नरिगता दृश्यपंथी, तरी काह्या उपास्ते आकळता तो. द्रष्टे असणारे परब्रह्म असणारे श्री गुरुमूर्ती आहे. आणि जर ते एका शरीराच्या विग्रहामध्ये आले नसते तर आपल्याला त्यांची सेवा, उपासना, उपदेश किंवा त्यांच्यापासून बोध तरी प्राप्त करता आला असता का? म्हणून एखादा जर व्यक्ती म्हणत असेल मी कोणत्या गुरुजवळ गेलो नाही आणि मी कीर्तन करतो, त्यांचं कीर्तनसुद्धा ऐकू नये. ही गुरु परंपरेने यावं लागतं. म्हणून चैतन्यचित स्वरूप असणारे जोपर्यंत गुरुदेव येत नाही तोपर्यंत त्या शास्त्राचं वर्मसुद्धा. म्हणून तर
तत्वमसी महावाक्य निमित्त मात्र सांगितलंय बरं. ज्ञानोबा म्हणतात, अविद्येची अनिदा विश्वस्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रबुद्ध अनादीचो. आणि मग त्याला जाग करायचं आहे. तो महावाक्याचे नावे म्हणजे निमित्त आहे. आणि खरं बळ कोणाचं आहे? गुरुकृपेचे थावे. गुरुकृपेचं हे सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्याशिवाय आत्मबोध प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून मनुष्याने कधी अहंकाराला प्राप्त होऊन मी कोणाची शरणागती नाही करणार, मी कोणाकडे शिकायला जाणार नाही, मी कोणाच्या चरणाजवळ बसून ऐकणार नाही, असं कधी अभिनिवेशाने म्हणू नये. शिष्यस्ते हमशादी मां त्वं प्रपन्नम, हे करावंच लागतं, त्याला पर्याय नाही. तेव्हा अशोचाननुशोचस तुम्ही प्राप्त होत असतं, नाहीतर होणार नाही. भगवान म्हणतात, अर्जुना तुझं जर हित झालं तर त्यामध्ये मला आनंद आहे. तुझे हित आघवे जवजव का तुझं फावे, तव आमुचे सुख दुनावे ऐसे आहे. पण याकरता मी तुला हित सांगतो, आणि ते मात्र चित्त देवोने अवधारी. ज्ञानेश्वरीमध्ये ठिकठिकाणी हा शब्द आला आहे बघा. जेव्हा अवधारी शब्द आला तेव्हा चित्त देवोनी हा शब्द येणार म्हणजे येणार. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, परी ते मनाच्या कानी ऐकावे. बोल बुद्धीचा डोळा देखावे, हे साठो वाटी घ्यावे चित्ताच्या. हे सर्वस्व आपुले द्याल, मग येते सोडवणी न्याल. ग्रंथ नव्हे ओल साचची हे. भगवंताने अर्जुनाला, भक्तराज अर्जुनाला किती वेळा सांगितलं माहिती नाही की अर्जुना तू चित्त दे. पण ज्ञानोबाने मात्र वारंवार सांगितलं की अर्जुना देवोनी चित्तावधारी, चित्त देवून हे मात्र श्रवण कर. असं का बरं म्हटले असेल ज्ञानोबा? त्याचं कारण, अर्जुना तू ऐकत असताना रणांगणावर ऐकत आहे, आणि रणांगणावर विक्षेपाला कारणं फार मोठी आहेत. त्यामुळे त्या विक्षेपाला बाजूला सारून माझ्या बोलण्याकडे लक्ष दे आणि तो मात्र श्रवण कर. पण भक्तराज अर्जुन एवढे योग्यतेचे आहे, देवाच्या मुखातून शब्द आला की तो जमिनीवर पडावा याच्या अगोदर कानाच्या ओंजळीनं तो झेलता. कानाच्या ओंजळीनं झेलायचा. ज्ञानोबा रूपक करता की भगवान परमात्मा एक प्रकारचा वृक्ष आहे, आणि त्या वृक्षाला तत्त्वज्ञानाचं एक फळ लागलं आहे, आणि कृपा नावाचा वारा वाहू लागला. आणि ती फळं जेव्हा अकस्मात पडलं तेव्हा अर्जुनाने आपल्या हाताची ओंजळी, पण कोणती? श्रवणाची ओंजळ श्रमोर करून ती घेतली पाहिजे. पण एका प्रसंगाला मात्र ते घडलं की नावे अर्जुन ती वेळी मागाची होता. सहजे कृपा मंदानिळे श्रीकृष्णद्रुमाची वचन फळे, अर्जुन श्रवणाची खोळे अवचित पडिली. ती प्रमेयाची हो का वळली, ब्रह्मरसाच्या सागरी चुब कुळली, तैशीची का घोळली परमानंदे. इतकी ती फळं चांगली आहे. ब्रह्मरसाच्या सागरात आलेली भगवान परमात्मा एक वृक्ष आहे, आणि त्या वृक्षाला लागलेली गोड मधुर फळं. त्या भागवताला फळ म्हणलंय बघा, निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखात अमृतद्रव संयुतम. म्हणून अर्जुना हे तुला मी सांगणार आहे, आणि तो मात्र कानाची ओंजळी करून ते ऐकलं पाहिजे. ते अर्जुना देवनी चित्त अवधारी. कोण चित्त देऊन ऐकू शकतो बरं? जो अर्जुन आहे तो ऐकू शकतो. अर्जुन म्हणजे सरळ मनाचा, ज्याच्या मनात गाठ नाही ना. रुजू म्हणजे सरळपणा, आणि रुजुत्वात अर्जुन, जो मनुष्य सरळ मनाचा आहे, ज्याच्या मनात कोणाविषयी गाठ नाही, पूर्वग्रह दूषित भावना ज्याची नाही, त्याला भगवद्गीता फलद्रूप होईल. म्हणून आपल्याला जर भगवद्गीतेचा उपदेश फलद्रूप व्हायचा असेल तर भगवान परमात्म्याशी आपलं नातं मित्रत्वाचं असावं. सखेती मतवा, तो माझा सखा आहे, हा माझा परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा मित्र, माझा गुरु आहे या रूपाने सांगत आहे, तर भगवद्गीता फलद्रूप होईल. आणि ज्ञानेश्वरी सफल व्हायची असेल तर ज्ञानोबा माझी आई आहे, साधकांचा मायबाप, आणि मी ज्ञानोबाऱ्यांचा अजान बालक आहे, नेनत बालक. मग ज्ञानेश्वरीचा अर्थ सहज आपल्याला सुगम होऊ शकतो. हे भावना असावी ग्रंथाच्या बाबतीमध्ये. हे असो प्रस्तुत सांगितलेलं तुझं हित, तुला मी हित सांगणार अर्जुना.
ते देऊन चित्त अवधारी पा. आता पुढच्या श्लोकामध्ये हित काय सांगणार आहे बरं? वास्तविक पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे तत्ववेत्या महापुरुषाचं लक्षण. आणि ते ज्ञानोबा त्या तत्ववेत्या महापुरुषाच्या लक्षणाला हित का म्हणतात? त्याचं कारण आहे सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनानी भवन्ति. सिद्ध महापुरुषाचं जे लक्षण आहे ते जर अंगी बांधलं तरच खऱ्या अर्थाने साधकाचं कल्याण आहे. म्हणून ते हितकारक मी तुला सांगणार, तू श्रवण कर. हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता वसावे, मनोने वानावे ऐकावे तेच सदा. सदा सांगितलंय बरं. सदा म्हणजे सदैव, तेची कदा कदा असं नाही, कधीतरी ऐकावं असं नाही, सदैव ऐकावं. म्हणून आपल्याला हे वारंवार करायचं. काही लोक म्हणतात किती दिवस पाठ ऐकायचा? मरेपर्यंत. आणि आणखीन एखादा जन्म मिळाला तरी तेच तच्चिंतनम तत्कथनम. बरेच लोक म्हणतात आपल्याला, त्या आपल्या खांद्यावर पिशवी दिसली ग्रंथाची, अजून तुम्ही किती दिवस पाठ ऐकणार? म्हणजे त्याला असं वाटतं की महाराष्ट्रात फिरावं असो. मागच्या श्लोकामध्ये आहे अज्ञानी पुरुषाचं लक्षण. करता अहमिती म्हणते, पण तत्ववेत्ता तसं मानत नाही. तत्ववित्तो महाबाहो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. तत्ववित्तो महाबाहो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. आता तू शब्द आला ना, तू म्हणजे परंतु. मागच्या श्लोकामध्ये अज्ञानी आहे, परंतु 28व्या श्लोकामध्ये अज्ञानी पुरुषापेक्षा पुढच्या श्लोकामध्ये वेगळा व्यक्ती येणार आहे. ती विलक्षणता वैलक्षण्य सांगण्याकरता तू असा शब्द आला. परंतु हे महाबाहो, ज्याचे बाहू अत्यंत मोठे आहे, म्हणजे जो व्यक्ती उभा राहिल्यानंतर ज्याचे हात गुडघ्यापर्यंत जातात त्याला म्हणतात महाबाहू, का त्याला आपण अजानबाहू असं म्हणतो. हे महापुरुषाचं एक लक्षण आहे. अजानबाहू किंवा बसल्यानंतर नाही, उभं राहिल्यानंतर. बसल्यानंतर तर आपले घोट्यापर्यंतही जाईल, तो विचार नाही. उभं राहिल्यानंतर ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लागतात त्याला महाबाहू असं म्हणतात. ज्याचे हात मोठे आहे तो बाणही वेगाने चालू शकतो, ताकद आहे तेवढी, किंवा शास्त्र ग्रहण करण्याची तुझी योग्यता, हे महाबाहू. परंतु तत्ववित, ज्याने तत्वाला जाणलं आहे. तत्व कशाला म्हणतात? जे सारभूत आहे, अविनाशी आहे, ज्याचा नाश कधीच होऊ शकत नाही, त्याला तत्व असं म्हणतात. व्यवहारातलं उदाहरण देतो, लक्षात येईल. ज्याप्रमाणे आपण घटाचा नाश करू शकतो, मृत्तिकेचा नाही करता येत. व्यवहारातलं उदाहरण बरं, सर्वांगाने घेऊ नका. अलंकाराचा नाश करता येतो, सोन्याचा नाश करता येत नाही. तसं जगतातल्या दृश्यमान असणाऱ्या सगळ्या पदार्थांचा बाध करता येतो. सर्वांचा बाध झाल्यानंतर त्या सर्वांचंही बाधाचं अधिष्ठान असणारं तत्व, की ज्याचा बाध होत नाही, अशा स्वरूपाला म्हणतात तत्व. सगळं दृश्य प्रपंच आपण त्याचा नाश करू शकतो. श्लोक सांगितला म्हणजे लक्षात येईल. नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः न ब्रह्मचारी गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम मग निजबोध रूपा. या श्लोकामध्ये आलेले जे 11 विकल्प आहे ना, 4 आणि 4 8 आणि 3 11, या 11 विकल्पामध्ये बाद आहे. पण निजबोध रूपा याचा बाद नाही होऊ शकत, ते तत्व आहे. आणि त्या तत्व स्वरूपाला, सच्चिदानंद ब्रह्माला ज्याने परोक्षत्वाने नाही, ते तत्व मीच आहे असं जाणलं त्याला म्हणतात तत्ववित. आणि तो काय करतो? गुण, सत्व रजतम याला गुण म्हणतात. किंवा पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय याला गुण असं म्हणतात. आणि त्या इंद्रियांच्या व्यापार क्रिया घडतात त्याला कर्म असं म्हणतात. या गुण विभाग आणि कर्म विभाग या सगळ्याला तो जाणतो. मधुसूदन सरस्वतीने तर पुन्हा असा अर्थ केला आहे की तो गुणालाही जाणतो, कर्मालाही जाणतो, आणि विभाग म्हणजे वेगळा जो भाग आहे यांच्यापासून पृथक असणारं जे आत्मतत्व आहे त्यालाही जाणतो. असे 3 अर्थ केले. गुणकर्म विभागयो, विभक्तीमध्ये पाहिलं तर 2च होतील. गुणकर्म विभागयो,
पण अर्थ त्यांनी 3 केले. मग आपण 3 करताना कसे करायचे? गुणकर्म 1 घ्यायचा आणि विभाग पदाने 1 घ्यायचं, म्हणजे विभक्ती प्रत्ययानुसार काही दोष लागणार नाही. पण ते गुणालाही जाणतात, गुणकर्मालाही जाणतात किंवा गुणाचा कर्माचा विभाग जाणतात. दुसरा अर्थ गुण कर्म यांना वेगळं जाणून परमात्म चैतन्य यापेक्षा विभाग वेगळ्या भाग त्याचा आहे असंही जे जाणतात. आणि ते जाणून गुणागुणेश्वर तंदे गुणामध्ये वर्तन करत आहे. म्हणजे काय? तर पहिल्या गुण शब्दाचा अर्थ होतो ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, आणि दुसरा गुण शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे त्या इंद्रियांचे विषय. म्हणजे जर ज्ञानेंद्रिय 5 असतील तर शब्द स्पर्श रूप रसगंध 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे गुण, आणि 5 ज्ञानेंद्रियाचे विषय म्हणजे गुणेशु. गुणच गुणामध्ये वर्तन करत आहे, मी काहीच करत नाही इथे मत्वा असं जाणून न सज्जते, तो कोणत्याही प्रकारे आसक्तच होत नाही, हे त्या महापुरुषाचं लक्षण आहे. आता यावर ज्ञानोबाराय पुढे स्पष्टीकरण सांगतात. 3च ओव्या आहेत. जे तत्वज्ञानी यांच्या ठाई तो प्रकृती भाव नाही, जेथ कर्म जात पाही निपचत असे, ते देहाभिमान सांडोनी गुणकर्मे वलांडोनी, साक्षीभूत होनी वर्तती देही, मनोनी शरीरी जरी होती, तरी कर्मबंधाना कळती, जैसा का भूत चेष्टा गवस्ती घे पवेना. या श्लोकावरच्या या सगळ्या ओव्या म्हणजे महापुरुषाच्या जीवनाचं यथार्थ आणि संपूर्ण दर्शन आहे. आता त्यांना तत्वज्ञानी असं म्हणतात. ज्यांनी तत्वाला जाणलं, दृश्यमान असणाऱ्या सगळ्या जगतामध्ये सर्व जगताचा बाध केल्यानंतर ज्याचा बाध होत नाही आणि जे सर्व बाधाचं अधिष्ठान रूपाने शिल्लक राहतं, जे अनारोपी चैतन्य आहे, निषेधावधीभूत ज्याला म्हणतात, सर्वांचा निराश केल्यानंतर ज्याचा निराश होत नाही किंवा सर्वांचा विनाश झाला तरी ज्याचा केल्यानंतरही विनाश कधी होऊ शकत नाही, असं संपूर्ण दृश्यमान जगताचं अधिष्ठान प्रकाशक असणारं जे स्वरूप त्याला म्हणतात तत्व, आणि त्या तत्वाला जे जाणतात त्यांना म्हणतात तत्वज्ञानी. व्यवहारातला ज्ञानी नाही घ्यायचा बरं, तत्वज्ञानी घ्यायचा. आणि तत्वज्ञानी होण्याकरता एक विशेष प्रकारची योग्यता असावी लागते. दुसऱ्या अध्यायामध्ये एक श्लोक, नासुतो विद्यते भावो ना भावो विद्यते स्वतः, या श्लोकावर जेव्हा ज्ञानोबाराय भाष्य करतात ना, तेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात, या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्व गत, ते तत्वज्ञ सतत किंवा तत्वज्ञ संत स्वीकारिती. उभी आली की नाही? त्या तत्वाला जर जाणायचं असेल तर उपाधीचा स्वीकार करावा लागतो. उपाधीच्या स्वीकारा वाचून सूक्ष्म तत्वाचं ज्ञानच होत नाही. सूक्ष्म तत्वाच्या ज्ञानासाठी स्थूलाचा स्वीकार करावा लागतो. आणि मग व्यष्टी रूपाने विचार केला तर देह उपाधी आहे, याही उपाधीमध्ये चैतन्य गुप्त रूपाने आहे आणि समष्टी रूपाने जगत उपाधी आहे. त्या जगताचं अधिष्ठान असणारं चैतन्यसुद्धा गुप्त रूपाने आहे. या उपाधी माझी गुप्त. गुप्त का म्हणलं बरं? ते चर्मचक्षुला दिसत नाही. हे शंकराचार्य महाराजांनी गीतेमध्ये आले 3 चक्षु सांगितले बघा. एक आहे स्वचक्षुषा म्हणजे स्वतःचा चक्षु. 11व्या अध्यायामध्ये आलेला दिव्यम ददामि ते चक्षु दिव्य चक्षु, आणि 15व्या अध्यायामध्ये आलेला पश्यन्ति ज्ञानचक्षुषः ज्ञानचक्षु. असे 3 चक्षु आले बघा. मग सामान्य असणाऱ्या चक्षुला जे दिसत नाही, दिव्य चक्षु परमात्मेनं दिला किंवा जर ज्ञानदृष्टी प्राप्त झाली तरच परमात्मा दिसतो, अन्यथा दिसत नाही. म्हणून त्याला म्हणतात गुप्त. या उपाधी माझी गुप्त. चैतन्य म्हणजे ज्ञानस्वरूप. चैतन्य पदाने चित, चैतन्य असे. उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे पदाने सत. आणि जे सर्वगत असतं ते अनंत असतं, जे अनंत असतं ते आनंदरूप असतं. का ज्ञानोबाचे शब्द आहे, चैतन्य असे सर्वगत. एवढ्या एकाच पदामध्ये सच्चिदानंद पदाचा अर्थ आला आहे. चैतन्य म्हणजे चित स्वरूप
असे म्हणजे सत्तत्व आणि सर्वगत पदाने आनंद रूपत्व सच्चिदानंद असणारं स्वरूप या उपाधीमध्ये गुप्त आहे. पण जाणतं कोण? ज्यांना तत्वांना जाणण्याची दृष्टी आहे ते तत्वज्ञ असणारे संत स्वीकारिती आत्मत्वाने स्वीकारतात. आणि या तत्वज्ञानी पुरुषांचा काय विचार आहे ते चिंतन आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.